और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नसल्यानं महापालिकेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे। एकूण 78 जागांच्या महापालिकेत बहुमतासाठी 40 जागांची आवश्यकता असताना प्रमुख पक्ष या आकड्यापासून थोड्याच अंतरावर थांबलेत। शिवसेना मित्रपक्ष हे 38 तर भाजप हे 37 नगरसेवक आहेत। त्यात वंचित बहुजन आघाडीच्या 2 नगरसेवकांनी उपमहापौरच्या बदल्यात समर्थन दिल्यास शिवसेनेचा महापौर बनणं सोपं होणार आहे। याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी प्राध्यापक सोनावणे यांच्याकडून। बरोबर आहे साहेब तुमचं म्हणणं की आज उल्हासनगर शहरामध्ये जी राजकीय समीकरण आहेत त्यानुसार वंचित बहुजन आघाडी ही किंग मेकरच्या रूपात आहे आणि तुम्ही जे म्हणतात की वंचित बहुजन आघाडी आता सत्ता स्थापनेसाठी कोणासोबत जाईल, तर प्रथमतः आम्ही जातीयवादी आणि मनोवादी असणाऱ्या पक्षासोबत जाणार नाही आणि दुसरी ज्या पक्षाला आम्ही सहकार्य करू त्या पक्षाकडनं या शहराच्या विकासासाठी म्हणजे गोरगरीब दीनदलित लोकांसाठी काय काय करता येईल त्यासाठी आम्ही त्यांच्याशी तडजोडी करू। पण ह्या तडजोडी आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब आणि आमचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज भाऊ पवार हे सांगतील त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करू। धन्यवाद सर। ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।